नागपूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये 580 बोगस शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 3 जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे। वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावण्यात आल्याचं समोर आलंय। खुद्द शिक्षण विभागानं हे त्यांच्या एका आदेशामध्ये मान्य केलंय। विशेष म्हणजे एबीपी माझाकडे शिक्षण विभागाच्या त्या आदेशाची एक्सक्लुझिव्ह प्रत आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका शाळेमध्ये बोगस मुख्याध्यापकाच्या नेमणुकीच्या प्रकरणामध्ये आधीच नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि बोगस नियुक्ती मिळालेले मुख्याध्यापक पराग पुंडके यांना अटक करण्यात आली होती। त्यामुळे बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान आता या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनेही उडी घेतली असून संपूर्ण प्रकरणाच्या SIT चौकशीची मागणी केली आहे। 3 आरोपी आम्ही त्याच्यामध्ये काल रात्री अटक केलेले आहेत। त्याच्यामध्ये निलेश मेश्राम आहे, जो की त्या डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला अधीक्षक अधीक्षक वर्ग 2 शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी तो कार्यरत आहे। त्यानंतर जो संजय दुधाळकर म्हणून आहे, हा शिक्षक उपनिरीक्षक आहे। आणि त्यानंतर जो सूरज नाईक हा लिपिक शिक्षक संचालक कार्यालयात काम करतात। या तिघांना आपण अटक केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने जी शरारत आयडीच्या संदर्भात या संदर्भात आम्ही त्यांच्याकडून तपास करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।